मेहता का उल्टा चश्मा। अरे गुड मॉर्निंग भिडे भाऊ. ओहो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग जेठालाल. का भाऊ हसायला काय येतंय? नाही नाही जेठालाल, तू आजचा सुविचार वाच. लापरवाही और जल्दबाजी मुसीबत की बुनियाद है. अरे वा भिडे, आरटीओ ला जॉईन केलं का? काय ते? अरे असे सुविचार आरटीओ मध्येच लिहिले असतात ना. नाही 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 जेठालाल, हा सुविचार फक्त वाहन चालवताना नाही, जीवनाच्या प्रत्येक वळणावर कामी येतो. काय झालं आज खूप हसायला येत आहे? काय नाही असंच. असंच असे तर नवरे नाथे लोक असतात ते असतात भाऊ. नवरे नाथे म्हणजे? हा म्हणजे ज्यांच्या जवळ काही काम नसते ना, फ्री रिकामे असतात ते लोक असतात. चला भाऊ, मी तुमच्यासारखा फ्री नाहीये, खूप काम आहे. एक मिनिट जेठालाल, असाच जाणार दुकानात? असाच म्हणजे असंच चाललंय दुकानात. सगळ्यांची मजा आहे आज. काय ते? गुड मॉर्निंग एवरीवन. अरे कसं काय? की आयो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बबिताजी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि नाश्ता पाणी झालं का? आज मी जरा डिटॉक्स लिक्विड डाएट वर आहे. म्हणजे आज मी पूर्ण दिवस फक्त ज्यूस पिणार आहे. ओ हो, तर हे आहे तुमच्या तंदुरुस्त असण्याचं गुपित. हा, ते म्हणतात ना, रोज एक ग्लास ज्यूस प्या आणि रोज निरोगी जीवन जगा. हा? हे लोक ज्या प्रकारे हसतायत, काहीतरी गडबड आहे. पण काय गडबड आहे? आता समजेल. दया, एक मिनिट जरा बाजूला येत. अरे एक मिनिट जेठालाल, आज सकाळीच मी एक जादू शिकलोय. मी न पाहता सांगू शकतो की दया वहिनी या पिशवीत काय घेऊन आल्या. हो, वा वा भिडे भाऊ, सांगा याच्यात काय आहे? तुम्ही या पिशवीत जेठालालचे बूट घेऊन आला आहात. एकदम बरोबर. भिडे भाऊ, तुम्ही कुठून शिकलात ही जादू? म्हणजे याच्यात माझे बूट आहेत. तू माझे बूट घेऊन का फिरतेस? तुम्हाला देण्यासाठी. अरे पण मी तर काय जेठालाल, मार्केटमध्ये नवीन फॅशन आली की काय? एकात ब्राऊन एकात काळा. चला. कसा शिक्षक आहेस तू? हा, जर कोणी चूक करत असेल तर चांगला शिक्षक त्या चुकीला सुधारतो. त्याच्याऐवजी तू बेशर्मासारखा उभा राहून हसतोय. सॉरी जेठालाल, काय कधी कुणाला असे वेगवेगळे बूट घातलेलं पाहिलं नाही ना, त्यामुळे हसू आलं. हसायला आलं. अरे दुसऱ्याच्या संकटात जर असे हसायला आले ना, तर त्याला पाशवी आनंद म्हणतात. सॉरी जेठालाल, तू तर सिरियस झालास बाबा. हा तर सिरियसच होणार ना. तुला माहित होतं तर सांगायला पाहिजे होतं ना. तू उभ्या उभ्या मज्जा घेतोय. असाच दुकानात गेलो असतो तर सगळ्या दुनियात माझी किती बेइज्जती झाली असती. सॉरी जेठालाल. अरे काय सॉरी, जरा आठव, तुझ्या गळ्यात शिट्टी अडकली होती. नाही निघाली. अरे भाऊ, अशी कशी तू शिट्टी गळ्यात अडकवली आहेस की पॉवरफुल मशीनने पण निघत नाहीये. बस भाऊ बस, तू शांततेने बस. दुसरा काहीतरी विचार करावा लागेल आता. तर मी काय असा उभ्या उभ्या हसत होतो? ये अरे भिड्याच्या गळ्यात शिट्टी अडकली. बोलायला जातो तर पी 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 असा आवाज येतोय. असं करत होतो का मी? नाही, उलट मला तुझी काळजी वाटत होती. दया वहिनी, तुम्ही बूट घेऊन आलात तर द्या ना, इथे खूप चपला पडतायत. हा टपूचे पप्पा बोला, तुम्हाला कोणतं बूट घालायला आवडेल? काळा की करडा? खरं तर काळ्या पॅन्टच्या खाली काळा बूट पॅन्टची शान वाढवेल ना. दे ना बाई, काळा दे. काळाच हा. एक मिनिट. हा सॉरी हा बबिताजी, ते काय आहे ना की फोनवर बोलता बोलता मी बूट घातला ना,
त्यामुळे ते गडबड झाली. आणि थँक्यू दया, तुझ्या लक्षात आलं आणि तू बूट द्यायला आलीस. नाहीतर मी दुकानात आज वेगवेगळे बूट घालूनच पोचलो असतो. देवाची कृपा आहे की तू काही लोकांसारखी नाहीये. काही लोक तर असे आहेत की त्यांना समजलं तरी त्यांनी मला सांगणं गरजेचं नाही समजलं. बस उभ्या उभ्या मजा घेतायत. पाशवी आनंद. कळत नाही काय मजा येते. दुसऱ्या लोकांना असं चला 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 बाय 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 बाय. अशी मज्जा घ्यायची लोकांची. चला बबिताजी, थँक्यू. Okay, सॉरी bye. हा, मी निघतो. Okay, bye. Have a चल दया. nice day. हा, ओके ओके हा, जय जिनेंद्र. जिनेंद्र. बबिताजी, तुम्हाला लक्षात आहे ना, आज माझ्या घरी आपल्या महिला मंडळाची मीटिंग आहे. ऑफकोर्स लक्षात आहे दया वहिनी. आय सी यू सून. चला, बरीच कामं बाकी आहेत. कामं संपवून भेटूया मंडळाच्या मीटिंगला. ओके बाय. सी यू. येते. हायर कुठे राहिला? अजून प्लंबरला घेऊन आला का नाही? हायर कुठे राहिलास तू? अजूनपर्यंत आला का नाहीस प्लंबरला घेऊन? अच्छा अच्छा, ओके आलाच आहेस का? ओके ग्रेट, परफेक्ट. ओके फाईन, आय सी यू. बाय. या 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 हे बघा, लवकर आमच्या बाथरूमच्या लिकेजचा प्रश्न सोडवा, म्हणजे चिंता दूर होईल. साहेब, अप्पू प्लंबर आहे ना. अजिबात चिंता नका करू साहेब तुम्ही. वाह, तुमचं घर तर एकदम मस्त आहे हो. हे बघा, मी तुम्हाला माझं घर दाखवायला नाही, बाथरूमचा प्रश्न सोडवायला आणला आहे. ठीक आहे? बबिता, प्लंबर. ओके. हा भाऊ, तुम्ही जरा जाऊन बाथरूम तपासून बघा आणि शक्य झालं तर लिकेज आजच नीट करा. हा, काळजी करू नका मॅडम. तुमच्या बाथरूम मध्ये लिकेजचा प्रश्न जो आहे ना, तोच संपून जाईल. ओके. अप्पू प्लंबर आहे ना. या 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 या, या या. या 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 या. हे बघा, हे सगळं पाणी इथे हे इथे. बघा इथे. हा. हा पप्पू प्लंबर आहे ना. म्हणजे तुम्ही लिकेज ठीक कराल ना? नाही मॅडम, हे काम माझ्याच्याने नाही होणार. पण पप्पू प्लंबर आहे ना. अरे जेव्हापासून तू भेटला आहेस, पप्पू प्लंबर आहे ना, पप्पू प्लंबर आहे ना, हेच बोलतो आहेस आणि आता म्हणतोस हे लिकेज तुझ्याकडून ठीक नाही होणार. साहेब, पाईपचा प्रश्न असता तर पप्पू प्लंबर आहे ना. पण हा पाईपचा प्रश्न नाहीये ना. म्हणजे हे वरच्या बाथरूमच्या लिकेजचा प्रॉब्लेम आहे ना, आणि ते बघावं लागेल. तर मग चल वरच्याकडे जाऊया. म्हणजे वर पोपटलाल राहतो त्याच्याकडे जाऊया. हा, अय्यर आता पोपटलाल ऑफिसला गेले असतील ना? अरे हो हो हो. तर आता काय करायचं? साहेब, पप्पू प्लंबर आहे ना, तो तुम्हाला सल्ला देतोय साहेब. काय वरच्या बाथरूमच्या टाइल्स काढून तुम्ही वॉटर प्रूफिंग करून घ्या ना, तरच लिकेज बंद होऊन जाईल. आणि हे काम ना फक्त कडी आणि मिस्त्रीच करू शकतो. म्हणजे हा प्रश्न फक्त पोपटलालच सोडवू शकतात. आणि पोपटलाला किती वेळा मी सांगितलं, पण तो काही समजूनच घेत नाही. साहेब, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हवंय का? हो, पाहिजे पाहिजे. अरे बोल 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 बोल. साहेब, धंद्यामध्ये, प्रेमामध्ये, नोकरीमध्ये, वैवाहिक जीवनात, विदेशात जाण्यासाठी, नातेवाईक, शेजारी पाजाऱ्यांचे काही प्रश्न असतील ना, तर एक चमत्कारी बाबाला ओळखतो. तो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. हा, अहो भाऊ, आम्ही या सगळ्या अंधविश्वासांना मानत नाही. हा, आणि तू पण विश्वास नको ठेवू. ओके, हो. अय्यर हो. पैसे देऊन टाक. हे घे, हे घे. घ्या. या थँक्यू साहेब. हा, या या. ठीक आहे, येतो मी. प्लंबिंगचा काही प्रश्न असेल ना, तर लगेच मला फोन करा. अप्पू प्लंबर आहे ना. हो. पोपट भाऊंच्या बाथरूम मधूनच लिकेजचा प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला जाऊन पोपट भाऊंना समजवावं लागेल. हो, पण तो एकच गाणं गायलं की मी बाथरूमच्या टाइल्स मध्ये 3 वेळा सिमेंट भरले आहे आणि माझ्या बाथरूम मध्ये लिकेज नाहीये. बबिता, मी तर म्हणतो की आज रात्री त्याच्या घरी जाऊन खडसावून बोलू. बोलावं तर लागेलच ना. आपण तर बाथरूम पण वापरू शकत नाहीये. अच्छा, मी निघतो, ऑफिसला उशीर होतोय. ओके, वेल मी पण सगळी लवकर कामं संपवून दया वहिनींच्या घरी जाते. आज आम्ही सगळ्या बायका तिथे भेटणार हो आहोत. हो, ओके. माझी एक मैत्रीण आहे, तिचे 3 भाऊ आहेत आणि 3ही भावांना बाईकचा खूप शौक आहे. हो, तर तिने त्या 3ही भावांची नावं चित्रपटांच्या नावावरून ठेवली आहेत.
ते कसा धूम 1 धूम 2 धूम 3 अजून एक तिचे पती ट्रॅफिक पोलीस आहेत तर ती त्यांना प्रेमाने ट्रॅफिक सिग्नल म्हणते. खरंच ही सगळ्यांची नावं चित्रपटांवर. हो जरा विचार करा, आपण आपल्या नवऱ्यांची नावं चित्रपटांच्या नावावरून ठेवली तर मग कसं वाटेल? मस्त आयडिया. काय नाव देणार? माझ्या रोशनसाठी ना सिंगिंग किंग मस्त आहे. एक मिनिट, मला पण नाव लक्षात येत आहे. ऍक्च्युली 2 नावं, एक तर सिंघम ओहो वा, छान आहे, आणि छान आहे. दुसरा सरदार साहेब. नाही सन ऑफ सल्तान. हा तेच तर ते कसं वाटेल? हा हे पण मस्त आहे. मला पण ना माझ्या हंसाठी एक मस्त टायटल मिळालं. काय मुन्ना भाई MBBS. MBBS ना, मग बरोबर आहे. कोमल वहिनी, त्याच्यापेक्षा पण एक छान नाव सांगते हं. कारण काय, मुन्नाभाई MBBS मध्ये मुन्नाभाई तर थोडे गुंडेसारखे असतात ना. हा. आपल्या हातीभाई तर जरा जरा काय पूर्णच चांगले आहेत. तर त्यांच्यासाठी नाव आहे हाथीभाई, म्हणजे हाथी मेरे साथी. अरे हो हे पण चांगलं आहे. हाथी मेरे साथी. जर तारक साठी कोणतं नाव द्यायचं विचार जोरू का गुलाम. हा? अरे मेहता साहेब तुमचं सगळं म्हणणं ऐकतात आणि गुपचूप सगळं डाएट फूड आणि सरबत खात पित असतात. हा आणि तुमच्या डाएट फूडचे सगळे जुलूम सहन पण करतात. रोशन वहिनी याला जुलूम म्हणत नाहीत, याला पतीच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणं म्हणतात, काळजी घेणं म्हणतात. हो ना? हो, हे मात्र बरोबर आहे. अरे माधवी वहिनी, तुम्ही भिडे भाऊंना कोणत्या चित्रपटाचं नाव देणार? यांच्यासाठी रखवाला. ओहो कारण हे नेहमी आपल्या परिवार आणि विद्यार्थी आणि आपली पूर्ण सोसायटीची काळजी घेत राहतात ना, म्हणून रखवाला ठेवूयात, नाही का? एकदम मस्त आहे. दया वहिनी, तुम्ही जेठा भाऊंसाठी कोणत्या चित्रपटाचं नाव ठेवणार? मी आता तोच विचार करत होते की टप्पूच्या पप्पांना कोणता चित्रपट बरोबर असेल. हा, खिलाडी नंबर 1. वाव दयावहिनी, एकदम परफेक्ट. तसं तर जेठा भाऊना प्रत्येक कामात हुशार आहेत. अरे जेठा भाऊ व्यापारी आहेत, तर हुशार तर असणारच ना. नाही, टप्पूचे पप्पा व्यापारातच नाही तर प्रेमात पण हुशार आहेत. म्हणजे ते बापूजी आणि टप्पूवर किती प्रेम करतात. आणि मी तुमच्यासाठी सरबत. हे बबिता अजून का नाही आली? माझं बोलणं चालू होतं तिच्यासोबत. ती म्हणाली थोड्या वेळात येतेच म्हणून. अच्छा कदाचित कुठल्या तरी कामात अडकली असेल. हो, हे असू शकतं. माधवी वहिनी फोन उचला ना. हॅलो. कोण, माधवी वहिनी? हो. ओ सॉरी. हे कसं झालं? कमाल आहे. माझ्या घराऐवजी तुमच्या घरी फोन कसा काय लागला? नाही जेठा भाऊ, हे तुमचंच घर आहे. तुम्ही तुमच्याच घरी फोन लावला आहे. ते काय आहे, महिला मंडळाची मीटिंग आज तुमच्या घरी आहे ना. हो अच्छा. हा. दया कुठे आहे? त्या सरबत आणायला गेले. कुठे, मार्केट मध्ये? नाही किचन मध्ये. मी बोलावते, 1 मिनिट. नाही काही खास काम नव्हतं, असाच फोन केला होता. मी नंतर फोन करतो. आलो. ठेवा लवकर. कोणाचा फोन आहे? जेठा भाऊंचा आहे. तुम्ही घ्या ना सरबत. घ्या ना. हो घेतो. तुम्ही बसा. हा, बोला टप्पूचे पप्पा, तुमच्या प्रेमाची आठवण कशी काढली? काय बोलते सगळ्यांच्या समोर? अरे या सगळ्या परक्या थोडीच आहेत, माझ्या मैत्रिणीच आहेत. आणि तुम्हाला सांगते, बायकांच्या महिला मंडळात अशा गोष्टी होतच असतात. तुम्हाला माहिती आहे का, आता आम्ही नवऱ्यांची गंमत काय फोन का केला होता तुम्ही टपूचे पप्पा? तुम्ही 1 मिनिट, काय बोललीस तू आधी? काय नाही, काही तुम्ही सांगा ना, तुम्ही का फोन केलेला टंडन? मैत्रिणींच्या समोर एकदम लाडात आली आहेस आज तू. हा, ते तर असणारच ना. बरं ऐक, मी एका पार्टीला भेटायला चाललो आहे. त्यांचे साड्यांचे दुकान आहे. तुझ्यासाठी एक साडी खरेदी करण्याचा विचार करत होतो. कोणत्या रंगाची साडी घेऊ? अरे वा टपूचे पप्पा, तुम्ही माझ्यासाठी साडी घ्याल? रोमॅन्टिक कपल.
टप्पू कॉलेजला गेला पण दयाविनी आणि जेठाभाऊ आजपर्यंत कॉलेजच्या मुलांसारखे प्रेम करतात एकमेकांवर. खरंय ना? चालू द्या. ओहो, मी चुकीच्या वेळेला फोन केला. हे महिला मंडळ आज पूर्ण चेष्टेच्या मूड मध्ये आहे. टप्पूचे पप्पा, मी काय म्हणते, साडी घेण्यासाठी आपण दोघे सोबत जाऊया. चल ठीक आहे. हाय. अरे अरे बबिताजी, या. अरे बबिताजी पण आल्या आहेत का? हा, हो तर फोन त्यांना. हा, ठेवते. हॅलो. अरे त्यांना फोन दे असे म्हणत होतो. ही दया पण कधी कधी खूप गडबड करते. हाय एव्हरीवन. हो हो बबिता, आता आम्ही आमच्या नवऱ्यांची नावं कोणत्या चित्रपटाच्या नावाने फिट होत आहेत त्याबद्दल बोलत होतो. खूप मज्जा आली. हा बबिताजी, तुम्हाला काय वाटतं अय्यर भाऊंवर कुठलं नाव सूट होईल? हो. ए, मला लक्षात आहे. अय्यर भाऊंसाठी एक मस्त नाव आहे, हा कोणतं? चेन्नई एक्सप्रेस. चेन्नई एक्सप्रेस चांगलंय, पण कारण की अय्यर भाऊ शास्त्रज्ञ आहे तर माझ्याकडे एक मस्त नाव आहे त्यांच्यासाठी. आय एम कलाम, अब्दुल कलाम. हा हे पण छान आहे हो. हा आणि हे एकदा मला सांगत होते की अय्यर भाऊंच्या मोबाईल वॉलपेपरवर अब्दुल कलामजींचा फोटो आहे. हो ना बबिताजी, छान आहे हे नाव. बबिता, तू टेन्शन मध्ये दिसतेस. काय झालं? खरं तर ते ऍक्च्युली आमच्या बाथरूमच्या छतातून खूप पाणी गळतंय, जे की पोपट भाऊंच्या बाथरूम मधून येते आणि पाणी सतत टिप 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 पडतच आहे. त्यामुळे आम्ही बाथरूम नीट वापरू पण शकत नाही आहोत. आजकाल हे असंच आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये काही ना काही घरात प्रश्न असतातच. आणि ह्या प्रश्नाला घेऊन पुढे जाऊन खूप भांडणं सुद्धा होतात. नाही पण प्रेमाने बोललो तर प्रश्न सुटू शकतात. हा, म्हणजे दोन्हीकडच्या लोकांमध्ये परस्पर समजूतदारपणा असायला हवा, मग ते प्रश्नच नाही. बबिताजी, तुम्ही याबद्दल पोपट भाऊंसोबत बोलला आहात का? नाही पण आधी हे बघायला पाहिजे की खरंच पोपट भाऊजींच्याच बाथरूम मधून पाणी येते की नाही ते. हो, तो प्लंबर आला होता ना, त्याने पण तपासलं आणि सांगितलं की गळती वरच्या बाथरूम मध्येच आहे. मग तर बबिताची लवकर हा प्रश्न सोडवून टाका, नाहीतर गळती वाढत जाईल आणि तुमचे प्रॉब्लेम्स पण वाढत जातील. बरोबर. हा. एकदा अय्यर येईल ना रात्री ऑफिस मधून, मग आम्ही जाऊ पोपट भाऊंशी बोलायला. हो, हा, बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. हो, very important. अरे तुम्ही अरे सरबत हो, बनवा. हा. या. हो हो. खूप छान बनवलं तुम्ही हे. आय जस्ट होप की त्यांनी मान्य करावं. डोंट वरी बबिता, आज मी पोपटलालशी खडसावून बोलेन. त्याला त्याचं बाथरूम रिपेअर करावंच लागेल. हो, पण जरा शांतपणे आणि प्रेमाने बोला, भांडू नका. अरे अय्यर भाऊ, बबिता वहिनी, या या या, वेलकम टू बॅचलर्स हाऊस. या ना प्लीज. आणि तसंही मला माहितीये की तुम्ही इथे का आलात. माझ्याकडून होकार आहे. होकार आहे. व्हेरी गुड पोपटलाल. वाटतं की पोपट भाऊंनी दाराबाहेरचं आमचं बोलणं ऐकलं. थँक्यू पोपट भाऊ, तुमच्या होकाराचीच अपेक्षा होती. अहो बबिता वहिनी, काय बोलताय तुम्ही. मी अशा गोष्टीला नकार थोडीच देणार आहे. आता सांगा, कोण आहे ती मुलगी जिचं स्थळ घेऊन तुम्ही आला आहात. मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. नाही, आम्ही इथे तुमच्या लग्नासाठी स्थळ घेऊन नाही आलो. नाही. ओ अच्छा. पोपटलाल, आम्ही बाथरूमच्या लिकेजचं बोलायला आलो आहोत. तुझ्या बाथरूम मधून आमच्या बाथरूम मध्ये लिकेज खूप वाढत चाललं आहे. प्लीज या प्रॉब्लेमचं काहीतरी करा. केलं ना. काय? अरे बाबा, मी 3 वेळा आपल्या हातांनी आपल्या बाथरूमच्या टाइल्सवर व्हाईट सिमेंट लावलंय. पूर्ण 2000 रुपये खर्च झालेत. हो पोपट भाऊ, पण प्रॉब्लेम खूप मोठा आहे. फक्त टाइल्सवर सिमेंट लावल्याने पण लिकेजचा प्रॉब्लेम बंद नाही झालाय. नाही. पोपटलाल, प्लीज आमचा प्रॉब्लेम समजून घे. तुला तुझ्या बाथरूमच्या पूर्ण टाइल्स काढून रिपेअर करावा लागेल. कमाल करता अय्यर भाऊ तुम्ही. अहो, माझ्या बाथरूमच्या टाइल्स तुमच्या लॅबोरेटरी मधला बेडूक किंवा उंदीर थोडीच आहे की मी त्या सारख्या काढून त्यावर एक्सपेरिमेंट करू. माझ्या बाथरूम मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण अय्यर, हे बघा पोपट भाऊ, आम्ही तुमच्याशी खोटं नाही बोलत आहोत किंवा तुम्हाला त्रास देण्यासाठी आम्ही कंप्लेंट नाही करत आहोत. हे बघा, प्रॉब्लेम खूप मोठा आहे. आम्हाला जेन्युइनली लिकेजमुळे खूप प्रॉब्लेम होतोय. प्लीज. सॉरी बबिता वहिनी, मला माहितीये तुम्हाला प्रॉब्लेम होतोय आणि मला पण चांगलं वाटत नाहीये. पण अय्यर भाऊ, मला वाटतंय की प्रॉब्लेम तुमच्या बाथरूमच्या सिलिंग मध्ये आहे. तुम्ही ते रिपेअर करून घ्या. बघ पोपटलाल, तुला समजत नाहीये.
तुझ्या बाथरूम मध्ये लिकेज आहे म्हणून आमच्या बाथरूम मध्ये लिकेज होत आहे. अय्यर भाऊ, कधी कधी काय होतं ना की बाथरूमची सिलिंग कमकुवत होते. मला वाटतं की तुमच्या बाथरूमची सिलिंग कमकुवत झालीये म्हणून तिथून लिकेज होत आहे. मी तर आपल्या बाथरूम मध्ये 3 वेळा सिमेंट लावलंय ना. हो पण पोपट भाऊ, फक्त सिमेंट लावल्याने लिकेज बंद नाही होत आहे. पोपटलाल, तुला बाथरूम मध्ये टेम्पररी नाही परमनंट काम करून घ्यावं लागेल. तुझ्या बाथरूमच्या टाइल्स काढून त्याला वॉटर प्रूफिंग करावं लागेल, केमिकल टाकावं लागेल. त्यानंतर लिकेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. हो पोपट भाऊ, आणि आमच्याकडे जो प्लंबर आला होता त्याने पण हेच सांगितलं की तुमच्या बाथरूम मध्ये प्रॉपर रिपेअरिंग झालं तरच आमच्या बाथरूम मधला लिकेजचा प्रॉब्लेम बंद होईल. करेक्ट, समजलं? समजलं. तुमच्या प्लंबरला आपल्या कामाचं जराही ज्ञान नाहीये. तुम्ही दोघं या माझ्या बरोबर. या 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 अय्यर भाऊ, या बबिता वहिनी, या या या. एक मिनिट, एक मिनिट. ते जरा असंच पडलं होतं. अरे या. अरे इथे का घेऊन आलास? मी तुम्हाला दाखवतो. हा नळ मी इथून पाणी असं चालू केलं, हे पाणी सरळ टाइल्स वर पडलं आणि इथून आपला रस्ता बनवत आरामात पाईप मधून खाली निघून जातं. कुठे आहे लिकेज? पोपटलाल, हे बघ तिथे रस्ता संपतो. तिकडून ते पाणी डायव्हर्ट होऊन या ज्या तुझ्या तुटलेल्या फुटलेल्या टाइल्स आहेत ना, हे बघ इथे या ठिकाणी तू उभा आहेस तिकडे, तिथून खाली जाऊन माझ्या बाथरूमच्या सिलिंग मधून खाली टपकत. अय्यर, अय्यर भाऊ, तुम्ही नीट बघा. मी आपल्या बाथरूम मध्ये प्रत्येक ठिकाणी व्हाईट सिमेंट लावलंय आणि ते पण एकदा नाही 3 वेळा. 3 वेळा तू लावला आहेस ना पोपटलाल. बघ, प्रोफेशनली काम करून घे. पोपटलाल, तुला आपलं बाथरूम रिपेअर करून घ्यावंच लागेल. अय्यर भाऊ, माझं बाथरूम एकदम फर्स्ट क्लास आहे. ठीक आहे, तुम्ही बघा, फर्स्ट क्लास आहे माझं बाथरूम. हे थोडं राहिलंय हे लावायचं, नाही म्हणजे हे बदलायचंच आहे, पण याचा लिकेजची काही संबंध नाहीये. प्रॉब्लेम तुमच्या बाथरूम मध्ये आहे. तुम्हाला ते रिपेअर करायचं नाहीये, बस मला त्रास द्यायला आलात तुम्ही इथे. हो पोपट भाऊ, असं काही नाहीये. तुम्ही आम्हाला चुकीचं समजताय. हो पोपटलाल, आम्ही आमचा बाथरूम वापरू शकत नाही, खूप त्रास होतो. म्हणून मला त्रास देणार का मग? अरे तू पोपटलाल, तू अय्यर सोड. इट्स ओके पोपट भाऊ, थँक्यू सो मच. अय्यर चल. अरे अरे ऐका रे, ऐका बबिता वहिनी. अरे अरे अय्यर भाऊ, बबिता वहिनी, अरे हे बघा, तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका, पण एकदा तुम्ही तुमच्या सिलिंगचं काम करून तर बघा ना. आणि अय्यर भाऊ, आज ऑफिस मध्ये दिवस कसा गेला? चांगला गेला. पोपट भाऊ आता ऐकणारच नाहीत, त्यांना समजवण्याचा काहीच फायदा नाही. थँक्यू पोपट भाऊ. नाही इट्स ओके. चल. अरे अय्यर भाऊ, बबिता वहिनी, काय ना, हा बाथरूमचा प्रश्न जो आहे तो आहेच, पण माझ्यासाठी जर कोणतं स्थळ आलं तर नक्की सांगा. हा, हो हो शुअर पोपट भाऊ. ओके, Bye. गुड नाईट. बबिता, हा पोपटलाल तर काही समजून घ्यायला तयारच नाहीये. आता काय करायचं, ही सिच्युएशन कशी हँडल करायची? अय्यर, पोपट भाऊंना पण समजेल, पण तू जरा सिच्युएशनला कूलली हँडल कर ना. नाही बबिता, दिस इज टू मच. खूप झालं. आता मी ही सिच्युएशन हँडल नाही करणार. म्हणजे आत्माराम आणि मेहता साहेबांशी बोलतो, ते त्याला समजावतील तेव्हाच तो मानेल. 8:30 वाजले आहेत. मेहता साहेबांची ऑफिस वरून यायची वेळ झाली आहे. चल त्यांच्याशी बोलूया. नको नको, आता नको. ते ऑफिस वरून दमून आले असतील, नंतर बोलूया. हे पण बरोबर आहे. मी एक काम करतो, थोडा शॉपवर आत्माराम आणि मेहता साहेबांशी बोलतो, तेच पोपटलाला समजावतील तेव्हाच तो मानेल. दॅट्स बेटर. चल. अगं अंजली, वेलकम होम तारक. हा घरी आलो एकदाचा. हा पती देव, तुम्ही तर असे रिलॅक्स होताय जसे की कोणती लढाई लढून आला आहात. देवीजी, आजच्या काळात आयुष्य जगणं एखादी लढाई लढण्यापेक्षा कमी थोडंच आहे, आणि त्यातून कमवायचं. विचारूच नको किती लढाव्या लागतात. आधी तर बसमध्ये, ऑटो रिक्षामध्ये, ट्रेनमध्ये धक्के खाणं, सीटसाठी लढाई लढणं, माणूस बसून कसा जाणार. त्यानंतर ट्रॅफिकची लढाई लढावी लागते की माणूस वेळेवर ऑफिसला कसा पोहोचायचा. मग ऑफिसमध्ये वेगळ्या प्रकारची लढाई, सिनियरची लढाई, ज्युनियरची लढाई, कॉम्पिटिटर्सची लढाई, खाण्यापिण्याकडे लक्षच राहत नाही ही लढाई. काय करायचं बाबा. आणि ही सगळी लढाई लढल्यानंतर घरी येऊन डाएट फूड खायचं म्हणजे असं वाटतं की छोट्या मोठ्या लढाई लढून झाल्यावर वर्ल्ड वॉर लढायला आलो आहोत. करेक्ट.
जस्ट लाईक नवऱ्याच्या तब्येतीची काळजी घ्यायची, वरून नवऱ्याचे टोमणे ऐकायचे. बायकोसाठी एक लढाईच रे. हं? अरे अंजली तर रागावली. काही हरकत, मनवण्यासाठी ब्रह्मास्त्राचा वापर करतो, स्तुती करतो. तसंही अंजली, एक गोष्ट सांगू का? लेट मी करेक्ट माय सेल्फ. इफ आय रिथिंक ऑन द इश्यू, तेव्हा मला असं वाटतं की सगळ्यात मोठी योद्धा तर हाऊस वाईफ असते. अरे जेवढ्या आखड्यांवर तुम्ही लढाई लढता, पुरुषांना काय डोंबल जमणार? खरंच आय एम सो इम्प्रेस्ड. तुमचा संघर्ष काही विचारायला नको. सकाळी लवकर उठणं, त्यानंतर सगळ्यांसाठी नाश्ता बनवणं, जेवण बनवणं, नवऱ्याला कामावर पाठवणं, त्यानंतर घराची साफसफाई करणं, भांडी घासणं, दिवसभर थकून सगळ्यांना जेवण वाढल्यानंतर स्वतः खाणं, आणि मग शेवटी झोपणं उशिरा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, या महागाईच्या जमान्यात कमी खर्चात घर चालवणं, हे काय युद्धापेक्षा कमी आहे? आय एम प्राऊड ऑफ यू अंजली. क्या ग्रेट आहेस तू. बस तारक, मला समजलं. ऑफिस मधून थकून घरी आलायस तू. मन शांत करायच्या ऐवजी कुठे टेन्शनच्या गोष्टी बोलत बसलाय. असंही या टेन्शनच्या गोष्टींमध्ये एक खुशखबरी पण आहे. काय? अगं हळू. खुशखबरी ही आहे की उद्या मी ऑफिस मधून सुट्टी घेतली आहे. अरे वा, हे तर खूपच चांगलं काम केलंस तारक. माहितीये, उद्या मला खूप कामं आहेत. ती पूर्ण बुकशेल्फ मला साफ करायची. तू मला मदत करशील, हो ना? अंजन, मी आर्टिकल लिहिण्यासाठी ऑफिस मधून सुट्टी घेतली आहे. कुठे हे बुकशेल्फ वगैरे मला सांगतेस? हो, तर नो प्रॉब्लेम्स. माझ्याकडे आयडिया आहे. अर्धा दिवस तू तुझं आर्टिकल लिह आणि अर्धा दिवस मला मदत कर. सिम्पल. का सुट्टी घेतली मी? काय बोललास? वा पतिदेव, तू तर आठवड्यातून एक दिवस आणि नंतर जेव्हा मन होईल तेव्हा आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा सुट्टी घेतोस. आम्हा बायकांना कधी सुट्टी मिळते? सकाळ संध्याकाळ दिवस रात्र बस काम काम काम. आणि त्यात पण नवरा कधी बायकोला मदतच नाही करत. ठीक आहे, मी उद्या तुझी मदत करतो, बुक शेल्फ साफ करतो. ठीक आहे, पण एक छोटीशी अट आहे. काय? उद्या मला डाएट फूड खायला घालू नको. माझ्या आवडीचा मसालेदार जेवण जेवायला मला दे. बस छोटीशी अट आहे. मला माहिती आहे अंजली, तू स्वतःला त्रास करून घेशील, पण डाएट फूड पासून माझी सुटका नाही करणार. ठीक आहे, डन. डन? शुअर. तू माझी ती कारला आणि काकडीवाली एटीएमच आहेस ना, अंजली तारक मेहता? हा? हो हो, तुमची एटीएम अंजली तारक मेहताच आहे. आय सेड डन. किती छान अंजली, थँक्यू व्हेरी मच. आता मजा येईल. डाएट फूड पासून सुटका. आता मला सांग, डिनर मध्ये काय? आज एकदम गार्डन फ्रेश सॅलेड आणि बिना मिरची मसाल्यांचं प्युअर पालक सूप. अगं हे काय अंजली, ही तर चिटिंग आहे. तू तर आताच म्हणालीस डाएट फूड पासून सुटका, आणि काय हे बिन मिठाचं आणि हे सगळं काय? म्हणजे हे तारक, काय बोलतोयस तू? ती ऑफर तर उद्यासाठी आहे ना. आज तू मला कुठे मदत करतोयस? ठीक आहे अंजली, आजसाठी तुझा हा जुलूम सहन करेन मी, पण जे काय करायचंय लवकर कर. मला माझ्या मित्रांना भेटायला सोडा शॉपवर जायचं. हे बघा, दिवसभर काम केल्यावरही मित्रांना भेटायला इतके उतावळे आहेत. असं नाही की 2 मिनिट बायको जवळ बसून 2 गोड गोड गोष्टी बोलतील. अंजली काय बोलतेस तू? का तुलना करतेस तू त्यांच्यासोबत? तू माझी पत्नी आहेस, माझी जीवनसाथी आहे, माझी अर्धांगिनी आहेस. तुझ्यासोबत तर जीवनभराचं नात. आणि वेळेची गोष्ट काय करतेस अंजली? अगं मी ऑफिसातून घरी आणि घरातून ऑफिस शिवाय कुठे जातो? हो, थोडा वेळ मित्रांना भेटायला जातो, चांगलं वाटतं ना. मित्रांबरोबर हसतो, खेळतो, दुःख हलकी करतो, मनातल्या गोष्टी बोलतो, ऐकतो, तर छान वाटतं. तूही आपल्या मैत्रिणींबरोबर गप्पा गोष्टी करतेस ना? आणि मी तर खूप भाग्यवान आहे की मला गोकुळधाम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मित्र मिळाले, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या स्वभावाचे मित्र. भाऊ, सोडा शॉपवर जेव्हा भेटतो ना, तेव्हा तिथलं वातावरणच वेगळं असतं. या सुखाच्या वातावरणात माणूस बस सगळं दुःख विसरून जातो. अरे पोपटलाल, तू नाही पितोयस? नाही, मी ते थोड्या वेळाने पिणार आहे. आज जेवण जरा जास्त झालंय ना. त्यासाठीच तर प्यायचं असतं ना. हो, म्हणजे पितोच आहे मी, पण थोड्या जागा वेळाने पितो. बनवून. जागा बनवून. पील तो पील. पण रोशन सिंग, तुला काय झालंय? चेहऱ्यावर रोषणाई का नाहीये? भिजलेला का दिसतोय? हो, काय झालं बाबा? ओय, काय सांगू यारो, आज पूर्ण दिवसात एकही गाडी गॅरेज मध्ये ठीक व्हायला नाही आली यार. म्हणजे की बोणी नाही झाली? करेक्ट अब्दुल. हो, आजच्या दिवसातच गडबड आहे. माझ्या दुकानात पण जेवढे कस्टमर आले ते 50-100 रुपयांचा रिचार्ज करायलाच आले. कोणी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन घ्यायला आलंच नाही. मार्केटमध्ये खूप मंदी आहे. हो, काय जेठालाल, इतक्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक शॉपचा मालक आहेस आणि मंदी मंदी म्हणून रडतोयस? अरे बाबा, मालक आहे म्हणून रडतो आहे, कारण मी पगार देतो, पगार घेत नाही. बरोबर. जर अशीच मंदी चालू राहिली तर मी स्टाफला पगार कसा देणार बाबा? करेक्ट आहे. खरं, हे मात्र खरं. बरोबर. नाही, खरंच मंदी तर आहे, कारण यावर्षी माझ्याकडे पण स्टुडंट जास्त नाही आले ना.
त्याचा मंदीशी काही संबंध नाही आहे बाबा. म्हणजे काय? अरे आजकालचे जे विद्यार्थी आहेत ना ते तुझी जी आपल्या जमान्याची शिकवायची स्टाईल आहे ना त्यात कंटाळा येत असेल म्हणून कोणी ऍडमिशन घेत नसेल. जेठालाल, शिक्षण काही तुझ्या या मोबाईल, वॉशिंग मशीन किंवा फ्रीज सारखं नसतं जे प्रत्येक महिन्याला नवीन मॉडेल येईल. शिकवण्याची पद्धत तर एकच असते बाबा. अरे बाबा मी मस्करी करतोय, तू माझाच क्लास का घेतो? मला कसं कळणार? ग्राहकांच्या बाबतीत अब्दुलचं चांगलं आहे. अरे नवीन ग्राहक आले नाही आले तरी आपण गोकुळधाम आले तर फिक्स आहोत. पोपट भाऊ माझा धंदा पण एकदम थंड आहे. काय बोलतोयस अब्दुल? आमच्यासारखे फिक्स कस्टमर असताना सुद्धा तुझा धंदा थंड आहे? अरे हाती भाऊ माझा धंदा थंड सोडायचा आहे ना. अच्छा, मग धंदा थंडच झाला ना. बरोबर बोलतोय अब्दुल. ठीक आहे पोपट भाऊ. दे बाबा, घे. अरे अब्दुल, या तू लिंबाच्या रसाबरोबर लिंबाचं साल पण टाकलंयस. बघ ना. सॉरी मी काढतो. अरे नाही मी काढतो रे, त्यात काय एवढं. अरे पोपटलाल, हे काय केलंस तू? जमिनीवर कचरा फेकतोस, आपली सोसायटी खराब करतोयस. काय पोपटलाल तू स्वच्छ भारत अभियान विसरलास? काय करतोयस तू? सॉरी बाबा. अरे काय सॉरी पोपटलाल, तू शिकला सवरला पत्रकार असून असं करतोस? हा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुला तर तो कावळा अवॉर्ड पण मिळाला आहे ना. अरे कावळा अवॉर्ड नाही बाबा, गोल्डन क्रो बोल. अरे इंग्रजीत काही बोला, कावळा तर कावळाच राहतो ना. काय भावानो? हो बरोबर आहे, अगदी बरोबर. मग काय. अरे तू हसतोस काय? सॉरी गोल्डन क्रो अवॉर्ड. सॉरी. उचल लिंबू उचल. हो उचल बाबा. अरे राहू दे ना बाबा, याला नवीन कायदा माहित नाहीये बहुतेक. नव्या कायद्यानुसार असा रस्त्यावर कचरा फेकणाऱ्याला 2000 रुपये दंड आहे. घे भिडे 2000 घे. पोपटलाल कडून घे 2000. अरे नाही बाबा, मला माहित नव्हतं. मी उचलतो ना, त्यात काय एवढं. जा लवकर उचल जा. अरे पोपटलाल, अरे लिंबाचं साल उचललंस तर बाजूला ते बिस्किटचं साल पडलाय ते पण उचल ना बाबा. हो. अरे पोपटलाल, तो चॉकलेटचा रॅपर आहे तो पण उचल जरा. हो. अरे ओय पोपू, कमाल करतोयस यार. इथे पांढऱ्या रंगाचा कागद पडलाय, तो पण उचलून कचऱ्याच्या डब्यात टाक ना. अरे हो. पोपटलाल, या बॉटलची तुझी काय दुश्मनी आहे का? तिने काय बिघडवलंय? तिला पण उचल ना प्लीज. हो. मस्त. लिंबाचं साल काय फेकलं, पूर्ण एरिया साफ करून घेतला माझ्याकडून. अरे बस हीच विचारसरणी आहे ना, यामुळे हिंदुस्थान मागे राहिलाय. आपण हिंदुस्थानींचा हाच प्रॉब्लेम आहे की जो कचरा मी फेकलाच नाही तो मी का उचलू? अगदी बरोबर बोललात मेहता साहेब, तुम्ही अगदी बरोबर बोललात. आता या कचऱ्याच्या जागी 1000 रुपयांची नोट पडलेली असती ना तर कोणी हे बोललं नसतं की मी नाही फेकली आहे बाबा, मी का उचलू. बिलकुल. कुणाला काही बोलून फायदा नाही आहे. काही लोक असे असतात ते फक्त स्वतःचा विचार करतात आणि त्यांच्यामुळे दुसऱ्यांना किती त्रास झाला तरी त्यांना काही फरक पडत नाही. काय म्हणायचंय तुम्हाला अय्यर भाऊ? आणि तुम्ही माझ्याकडे बघून का बोलताय? माझ्यामुळे काय त्रास झालाय तुम्हाला? तसं की तुला काही माहीतच नाही. पोपटलाल, तुझ्या बाथरूमच्या लिकेज मुळे माझ्या बाथरूम मध्ये ढग नसताना पाऊस पडतो आहे. मी तुला बोलून थकलो, पण तू आपल्या बाथरूमचं लिकेज ठीक करायला तयारच नाहीच. समजायला तयारच नाहीये बाबा हे. अय्यर भाऊ, आता थोड्या वेळापूर्वी आपलं माझ्या घरी बोलणं झालं ना की लिकेज तुमच्या बाथरूम मध्ये आहे, तर तुम्ही तुमच्या बाथरूमचं सिलिंग दुरुस्त करून घ्या. मेहता साहेब, आता तुम्हीच या पोपटलाला समजावा. याच्या बाथरूम मध्ये लिकेज आहे तर यालाच दुरुस्त करावा लागेल ना. आत्माराम, प्लीज तू काहीतरी ऍक्शन घे. एक मिनिट अय्यर भाऊ, तुम्हाला मेहता साहेबांवर विश्वास नाही आहे का? म्हणजे काय? अरे आता तुम्ही बोललात की मेहता साहेब तुम्ही पोपटलाला समजवा आणि नंतर लगेच तुम्ही बोललात भिडे तू ऍक्शन घे. म्हणजे काय आहे, मेहता साहेब पोपटलाला समजावू शकणार नाहीत का? अय्यर जेठालाल, बाथरूमचा मॅटर खूप सिरियस आहे, मस्करी करू नकोस प्लीज. ऐका, मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधामचा एकमेव सेक्रेटरी. झालं, पुढे बोल. नाही, मला हेच बोलायचंय की हे बघ अय्यर, आपण इथे हसण्या खेळण्यासाठी भेटतो, दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी भेटतो, म्हणून आता इथे टेन्शन नव्हतं. अगदी बरोबर. बरोबर आहे अय्यर भाऊ. अब्दुलचं सोडा शॉप
आपल्या मेंदूचं मसाज पार्लर आहे. हो, इथे येऊन पूर्ण दिवसभराचा थकवा दूर होतो आणि सोबतच थंड थंड सोडा प्यायला मिळतो. म्हणून या सगळ्या गोष्टी बोलू नका. ओय अय्यर, नो टेन्शन, ओनली सेलिब्रेशन. बाथरूम लिकेजची गोष्ट कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. अरे बाबा पोपटलाल, 3 वेळा कॅन्सल कॅन्सल बोलायची गरज नाहीये. अय्यर, तू उद्या भिडेशी बोलून घे आणि मॅटर सॉल्व्ह कर. काय भिडे? बाथरूम मध्ये पाण्याच्या लिकेज मुळे किती प्रॉब्लेम होतो आहे हे मला आणि बबितालाच माहित आहे. आत्माराम, आपण उद्या बोलूया. हा? हो भिडे बाबा बघ हा, तू बिचाऱ्या बबिताजी अय्यर भाऊ खूप हैराण आहेत. हो हो, काय नाही निश्चिंत. ओ पोपू, ओय मिस कॉल मास्टर. ओय तुझ्या मोबाईल मध्ये मिस कॉल आलाय, फोन उचल. नाहीतर नाही सोडी, काय बोलतोयस तू? पोपटलालच्या मोबाईलवर मिस कॉल्स येत नाहीत. उलट पोपटलाल मिस कॉल्स देतो. ही इज अ मिस कॉल मास्टर. मग कोणाच्या मोबाईलवर मिस कॉल आला? अरे भाऊ, वादाचं काही कारण नाहीये. माझ्या मोबाईलवर अंजलीचा मिस कॉल आलाय. संकेत आहे, लेट झाला. आता घरी या, चला. अरे मला कधी अशी मिस कॉलने घरी परत येण्याची आज्ञा मिळणार आहे? जेव्हा तू असा कचरा फेकणं बंद करशील तेव्हा तुला पण मिस कॉल यायला लागतील बाबा. बरोबर आहे. चला चला भाऊ, खूप लेट झाला. चला चला. हो बाबा, आपल्या सगळ्यांच्या मोबाईलवर आळीपाळीने मिस कॉल यायला सुरुवात होण्याआधी इथून निघूया चला बाबा. चला, रोशन डार्लिंग पण वाट बघते माझी. आत्माराम, ते माझ्या बाथरूमच्या लिकेजचा प्रॉब्लेम ओके, अब्दुल. मी तुझ्या घरी चल रे, बाय. येतो तुझ्या घरी. नाही, नाही, बरोबर आहे, भिडे. चल रे, बाय बाय. गुड नाईट अब्दुल. चल रे पोपू. काय करायचं? गुड नाईट रे, गुड नाईट. अरे 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 दया, अरे अरे काय काय करतेस तू? सॉरी काय करतेस तू? काय करतेस तू दया? अरे काय सॉरी? चादरीमध्ये किती घुसमटायला होत होतं. अजून 2 मिनिट चादरीमध्ये राहिलो असतो ना तर बेशुद्ध पडलो असतो मी. राहू दे. फक्त 2 मिनिट चादरीमध्ये राहून कोणी बेसुद्ध थोडेच पडतं. तू राह म्हणजे कळेल. चला, राहून दाखवते. घ्या. बघितलं टपूचे पप्पा, अशी मी 2 मिनिट इथं काय 2 तासापर्यंत राहू शकते. कोणत्या चक्कीतलं पीठ खाऊन मोठी झाली आहे समजतच नाही. चल चल, निघ चल, ये. अगं 2 तास काय, तू तर पूर्ण दिवस राहू शकतेस. सॉरी बाई, तू जिंकलीस, मी हरलो. बस. टपूचे पप्पा, तुम्ही स्वतःला बाजीगर समजता का? हं? अरे ते म्हणतात ना की हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. काय पण बोलत असते. काय केस विंचरताय? स्वप्नात कुठे फिरायला जाणार आहात का? तुम्ही अहमदाबाद मध्ये आई आणि सुंदर फिरायला भेटायला जाणार असाल तर मला सांगा, मी पण येईन. मज्जा येईल. दया, शांत पुचे पप्पा. राग तब्येतीसाठी घातक असतो. मी आता तुमची तब्येत सुधारते. तुम्हाला डोक्यावर मस्त तेलाने मालिश करून देते. त्याने तुमचा मेंदू एकदम शांत होईल आणि तुमचं डोकं एकदम थंड होईल. माझ्या मस्ती मस्करीने तर तुम्ही रोमॅन्टिक नाही झाला, पण बघा माझ्या तेल मालिशने तुमच्या डोक्यातलं टेन्शन दूर निघून जाईल आणि तुमच्या डोक्यात फक्त आणि फक्त प्रेमच राहील. तर या, बसा. टपूचे पप्पा, आता तुमची मान थोडी सैल ठेवा. मी टचाका फोडते. अगं नको बाई, काही टचाका फोडायचा नाही. सोड. ठीक आहे. वा दया, वा. मस्त, डोकं एकदम हलकं झालं. हा हो ना? मग आता
हे घाला म्हणजे उशी तेलाने माखणार नाही. हो हो. बस शाबास. आता झालात ना टेन्शन फ्री. हो झालो बाबा, टेन्शन फ्री झालो. पण माझ्या आयुष्यात टेन्शन आणि पावसाळ्याच्या दिवसात पाऊस कधी येईल देव पण नाही सांगू शकत. आहा. टपूचे पप्पा, आता तुम्ही टेन्शन टेन्शन असं नका बोलू. बघा तुमचं डोकं एकदम शांत आणि थंड झालंय. तर आता तुम्ही आरामात झोपून जा. चला चला. हा. वा. बघा टपूचे पप्पा, आज तुम्हाला इतकी चांगली झोप लागेल ना की कोणी ढोल नगारे ढमढमढम वाजवले ना तरी तुमची झोप उडणार नाही. आणि घ्या, टपूचे पप्पा तर पापणी लावायच्या झोपून गेले. इथे निवांत झोप लागली आहे. वा वा दया, काय तेल मालिश केली आहे. वा. पेपर वाला अजूनपर्यंत आला नाही. सकाळच्या टायमाला मला पेपर आणि कॉफी नाही मिळाली तर डोकं दुखायला लागतं. कुठे गेला? सूरज, आज पेपर एवढा लेट का आणला? सर तो सायकलचा टायर पंक्चर झालेला, सॉरी. हो ठीक आहे ठीक आहे, चला पेपर दे. हा कसा पेपर फेकतो सर? सर मी तर नीट फेकला होता पण तुम्हीच कॅच नाही केलं. ठीक आहे जा दो. चेन्नई मध्ये 1000 स्टुडंटनी आसपासचे रोड क्लीन केले. चेन्नई मध्ये 1000 स्टुडंटनी चेन्नई क्लीन मुवमेंट मध्ये 50 स्कूलच्या आसपासचे रोड क्लीन केले. व्हेरी गुड स्टुडंट्स, व्हेरी गुड. हो चेन्नई मध्ये 5 फीट पेपर डोसा बनवला गेला. व्हेरी गुड. मी पण बबिताला सांगणार, या संडेला माटुंग्याला जाऊया पेपर डोसा खायला. गॉड, हे लिकेज तर वाढतच चाललंय. असं कसं आम्ही बाथरूम यूज करणार? इम्पॉसिबल. अय्यर, गुड मॉर्निंग बबिता. इट्स अ बॅड मॉर्निंग. काय झालं? अरे बाथरूम मध्ये लिकेज किती वाढलंय. पाय ठेवणं पण कठीण आहे. हो, बाथरूम यूज करणं खूप त्रासदायक झालं आहे. पाणी शॉवर सारखं पडत राहतं. इट्स व्हेरी डिफिकल्ट. हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सोडवावा लागेल. तू काल सोडा शॉपवर मेहता साहेब आणि भिडे भाऊंना सांगून पोपट भाऊंना समजवलंस की नाही? कविता, काल रात्री सोडा शॉपवर मी आत्मारामशी बोललो होतो. तो मला बोलला की सोडा शॉपवर सगळे जण फ्रेश व्हायला येतात, म्हणून कोणती टेन्शन वाली गोष्ट बोलू नकोस. उद्या दिवसा बोलूया. ते पण ठीक आहे. ठीक आहे, तू आज जाऊन जरा भिडे भाऊंशी बोलून घे. आज काय, मी आता जाऊन बोलतो. आता? हो. नाही, जस्ट व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग. बबिता, आत्माराम सकाळी लवकर उठतो, आताच बोलून घेतो, नाहीतर मग माझ्या ऑफिसला जायचा टाइम होईल. मग रात्री आत्माराम हेच बोलेल की दिवसा बोलूया. हो, मग आजचा दिवस पण असाच निघून जाईल. मी आता जाऊन आत्मारामशी बोलून घेतो. ठीक आहे, चल मी पण येते. चल ये. पोपटलाला आत्मारामचं बोलणं समजून गेलं तर बरं होईल. गुड मॉर्निंग. ओहो, गुड मॉर्निंग. काय झालंय बाबा? अय्यर कपल सकाळी सकाळी कुठे? ते आत्मारामच्या घरी जातो आहोत पोपटलालची कंप्लेंट करायला. अय्यर, काय माहिती साहेब, तुम्ही हसताय अरे का? बाबा, तू ज्या पद्धतीने ही गोष्ट बोललास ना, असं वाटलं की स्कूल मधला एक मुलगा दुसऱ्या मुलाची कंप्लेंट करायला टीचरच्या घरी जातोय. काय माहिती साहेब, आम्ही इथे टेन्शन मध्ये आहोत आणि तुम्हाला मस्करी सुचते आहे. नाही बघा, तुमच्या टेन्शनची मस्करी करण्याचा माझा काही इरादा नाहीये. आपण गोकुळधाममध्ये एका कुटुंबासारखे आहोत, फार मस्करी तर चालेलच ना, काय बबिताजी? बरोबर बोललात तुम्ही मेहता साहेब. आपण सगळे गोकुळधामवाले एका कुटुंबासारखेच आहोत, म्हणूनच आम्हाला पोपट भाऊंबरोबर टेन्शन नकोय. हो मेहता साहेब, मी काय म्हणतो, जर तुम्ही पोपटलाला समजावलं तर हा प्रॉब्लेम शांतपणे सॉल्व्ह होईल. प्लीज आमच्या बरोबर तुम्ही पण चला ना. नाही बघा,
अय्यर यायला काही प्रॉब्लेम नाही, मी येऊ शकतो. पण काय आहे की जे काम ज्याचं आहे ते त्यानेच केलं पाहिजे. बघा, भिडे सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे, तर प्रोटोकॉल प्रमाणे आधी भिडेच बोलला पाहिजे, तेच जास्त योग्य आहे. आणि काय सेक्रेटरी म्हणून जर भिडे बोलला ना, तर त्याच्या बोलण्याला एक वजन असेल. माझ्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. असे प्रॉब्लेम आपापसात सॉल्व्ह झाले तर बरं आहे. हो, पण आपापसात प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर? नाही, हे बघा बबिताजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. भिडे पोपटलाला समजावलं, आणि जर नाही समजावलं तर आपण समजावूया ना. काय थँक्यू सो मच मेहता साहेब. हा, आणि हो अय्यर, माझा एक छोटासा सल्ला आहे. हा जो पोपटलाल आहे ना, पोरकट लहान मुलासारखा आहे. तर तू आणि भिडे जरा शांतपणे समजावा, म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह हो होतील. हो हो मेहता साहेब. चला, ऑल द बेस्ट. Bye-bye. ओके, बाय. बायकोचे टोमणे ऐकून ऐकून नवऱ्याने संसाराचा त्याग केला. मग नवऱ्याला कळलं की बायको शिवाय त्याचं कल्याण नाहीये, म्हणून घरी परत आला. कमाल आहे, बायका टोमणे मारण्याची एक संधी सोडत नाही. हो का? टोमणे मारायला सुरुवात कोणी केली? मी अशीच मस्करीत बातमी वाचत होतो माधवी. अच्छा, म्हणजे नवरा बोलेल ती मस्करी आणि बायको बोलेल ते टोमणे. तुम्ही सूरसम्राट आणि आम्ही बेसूर गाणं. ओहो, क्या बात है. कवितेमध्ये पण टोमणा. बघा, ही तर टोमणा कविता झाली. तेव्हा बघतोयस ना, दिवसाची सुरुवातच अशी झाली आहे. माहित नाही पूर्ण दिवस कसा जाणार आहे. राशी भविष्य वाचा, कळेल तुम्हाला की कसा दिवस जाणार आहे ते. अरे हो, गुड आयडिया. हे आजचं राशी भविष्य. हा, काय लिहिलंय? आजचा दिवस भारी असेल. संकट मोबाईलच्या कॉल सारखी एका मागोमाग येतील. तुमच्या जीवनात अशांती समुद्राच्या लाटेसारखी आढळत राहील. माधवी, ऐकलंस काय लिहिलंय? आजचा दिवस भारी आहे. तुमचा भारी दिवस हलका करण्याचा एक उपाय आहे माझ्याकडे. सांगू? काय? तुम्ही ना मस्तपैकी दिवसभर पांघरून घेऊन झोपून जा. जर कोणी आलं किंवा कोणाचा फोन आला तर मी सांगेन आजचा दिवस तुमच्यासाठी खूप भारी आहे, म्हणून तुम्ही पांघरून घेऊन झोपला आहात. अरे आठ, मी अशा राशी भविष्यावर विश्वास नाही ठेवत. मी माझ्या कर्मांवर विश्वास ठेवतो. संकटांना घाबरण्यावर नाही, संकटांचा सामना करण्यावर विश्वास ठेवतो. सत्य आहे. उघडत का नाहीये? किती दिवसांपासून सांगतेय दरवाजा जाम झालाय, काहीतरी करा त्याचं, पण नाही. माधवी, पावसाळ्याचे दिवस आहेत ना, तर पावसाळ्याच्या दिवसात दरवाजा जाम होतो, लाकूड फुगतं आणि म्हणूनच जाम होतो. पण नेहमी मी जोरात खेचतो तर उघडतो. आज माहित नाही काय झालं. हो हो, एक मिनिट. जोर लावा ना जरा. हो, लावतोय. आत्माराम, दरवाजा उघडा. अरे अय्यर, गुड मॉर्निंग अय्यर. गुड मॉर्निंग. अरे दरवाजा उघडा. अहो, दरवाजा तर उघडा ना. गुड मॉर्निंग काय करता इथून? सॉरी. हा अय्यर, जरा दरवाजा जाम झालाय. 2 मिनिटं फोन ठेव. ए बाबा, शांती ठेव, शांती ठेव. एक मिनिट. ओके ओके. हे असं काय झालंय काय याचं? माहित? अरे बाबा, बोललो ना मी की दरवाजा उघडतोय, मग सारखा सारखा बेल का वाजवतोय? सॉरी भिडे भाऊ, ती चुकून माझ्याकडून डोरबेल वाजली. हो. बबिताजीकडे. सॉरी. हा, गुड मॉर्निंग बबिताजी. बाबा, आय मीन सॉरी, मला वाटलं की अय्यरच बेल वाजवतोय. 2 मिनिटं थांबा, मी उघडतोय. बबिताजी, तो दरवाजा जरा जाम झालाय. हे जोर लावतायत. जोर लावा ना. ओके. जोर लावतायत. हा, 1-2 मिनिट फक्त. अय्यर, तू पण जरा मदत कर. हो. अगं, हात बाहेर येईल, थांब जरा. असं नाही, जरा जोरात धक्का मार ना. शिबाई, आत्ताच काय व्हायचं होतं हे? एक मिनिट थांबा. तू बाजूला. हं? बाजूला. आता बघ माझा जोर. बोला गणपती बाप्पा. हे कसं? तू पाणी. लागलंय का? सॉरी. हे काय करत होते बाहेर? धक्का देत होता अरे दरवाजाला. देवा. हे घ्या, पाणी घ्या. पाणी घे. सॉरी. सॉरी, काय झालं? तो दरवाजा जाम झाला होता ना, तर तो मी खेचायला गेलो आणि धक्का मारण्याला एकच गाठ पडली काय असेल. ग बाई हा गोंधळ. सॉरी. Are you fine? बबिताजी, तुम्ही बसा ना. हा, बसा ना. नाही. आत्माराम, आम्ही बसायला नाही आलो आहोत. पोपटलाल विषयी बोलायला आलो आहोत.
पोपटलाल विषयी कोणती गोष्ट? कोणती गोष्ट विसरलास? आत्माराम, काल रात्री सोडा शॉपवर मी तुला सांगितलं होतं की पोपटलालच्या बाथरूम मधून माझ्या बाथरूम मध्ये पाणी लिकेज होत आहे. तर तू बोलला होतास की सकाळी बोलूया आणि माझं बोलणं टाळलं होतंस. आठवलं का? हो आठवलं. मग आता सकाळ झाली आहे, चल बोलूया. अय्यर एक मिनिट. भिडे भाऊ, आय एम सो सॉरी. जर तुमच्याकडे आता थोडा वेळ असेल तर आपण जरा जाऊन पोपट भाऊंशी बोलून येऊया. हो जाऊन बोलूया ना. Great. हा चला. अरे भिडे थांब. अरे कुठे चाललायस? आजचं राशी भविष्य वाचलंस ना तू? तुमचा दिवस भारी आहे आणि तू पोपटलालला भेटायला चाललास? अरे पोपटलालला भेटणं म्हणजे विजेच्या तारेला छेडण्यासारखं आहे. दिवस भारी नाही, महाभारी होईल. नको. भिडे भाऊ, काय विचार करताय? भारी दिवस. हं? दिवसभर काय काय काम आहेत याचा विचार करत होतो. ऍक्च्युली आज भरपूर काम आहेत मला, म्हणून मला बाहेर जायचंय. आपण नंतर बोलूया ना. हं? कधी? काय कधी नाही, आताच मला आठवलं की भरपूर काम आहेत मला. आत्माराम, ही चीटिंग आहे. चीटिंग? नाही तर अजून काय? काल रात्री तू मला बोललास की सकाळी बोलूया आणि आता तू मला बोलतोस की नंतर बोलूया. आत्माराम, माझा प्रॉब्लेम समजून घे. बबिताजी, हा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे पोपटालच्या बाथरूम मधून जे पाणी तुमच्या बाथरूम मध्ये लिकेज होत आहे, तो टेक्निकली बघितलं तर तुमच्या दोघांचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. म्हणून सोसायटी रिपेअरिंग नाही करू शकत. म्हणून सॉरी, मी काहीच करू शकत नाही. भिडे भाऊ, आम्ही तुम्हाला काही करायला सांगत नाही आहोत. हो आत्माराम, बघ तू सोसायटीचा सेक्रेटरी आहेस, माझा चांगला मित्र आहेस, म्हणून तुला सांगतो आहे. हो भिडे भाऊ, तुम्ही पोपट भाऊंशी बोललात ना तर तुमच्या बोलण्याचं वजन हो येईल. आत्माराम, आम्ही तर पोपटलाला समजावून थकलो आहोत. त्याला किती वेळा सांगितलं की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर, पण तो काही करतच नाही. हो भिडे भाऊ, आता तुम्हीच काहीतरी करा ना प्लीज. देवा, काय सिच्युएशन आहे. यांना नकार पण देऊ शकत नाही आणि पोपटलालची वाद पण घालू शकत नाही. काय करू आता? अहो, हा सारखा काय विचार करताय? नाही, मी हा विचार करतोय माधवी की या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं काढायचं. हा, बटाटे वडे. माधवी, तुझ्या हातचे गरमागरम झणझणीत बटाटे वडे. अगं बाई, मी बटाटे वडे बनवल्याने यांच्या बाथरूम मधलं लिकेज कसं काय झालं? या बघ. माधवी, तू पण कमाल आहेस. म्हणजे तू बटाटे वडे बनव गरमागरम खाण्यासाठी, कारण पावसाचे दिवस आहेत ना, तोपर्यंत विचार करायला वेळ मिळेल असं. हो असं. मी आता घेऊन येते हा, तुम्ही बसा. नाही राहू द्या माधवी वहिनी, मी आताच कॉफी पिऊन आलो आहे. आणि ऍक्च्युली मी जास्त ऑइली फूड खात नाही. मी मस्तपैकी कांदे पोहे बनवू का? अरे वा, उत्तम आयडिया. तुम्ही माधवीच्या हातचे कांदे पोहे खाऊन बघा, तुम्ही लिकेजचा प्रॉब्लेम विसरून जाल. काय? म्हणजे हरवून जाल. काय ग बाई, थांबा मी घेऊन येते. नाही, इट्स ओके. मला माहिती की तुम्ही खूप चांगले कांदे पोहे बनवता. हो ना. जा नको. ऍक्च्युली आम्ही ब्रेकफास्ट करून आलो आहोत. भिडे भाऊ, प्लीज या प्रॉब्लेमचं काहीतरी सोल्युशन काढा ना. प्लीज तुम्ही पोपट भाऊंशी जरा बोला. अहो, मी काय म्हणते, तुम्ही आज पोपट भाऊजींशी बोलून घ्याच. बघा ना, बिचारे दोघं खूप टेन्शन मध्ये दिसतात. थँक्यू माधवी वहिनी, थँक्यू व्हेरी मच. आत्माराम, चल आता लवकर चल. हो चला बाबा. एक मिनिट. काय झालं? घरी जायची काय गरज आहे? का? म्हणजे मी फोन करतो ना. काय सकाळी कोणाच्या घरी जाणं एकदम. अहो, पोपटलालच्या घरी जाणं खास करून. माहितीये ना पोपटलाल कसा आहे ते, दुनिया हलवून टाकेन. ते कॅन्सल. लग्नाच्या विषयावरून डिस्टर्ब असतो ना नेहमी, म्हणून त्याच्या घरी जाणं बरोबर नाहीये. फोनवर तो तयार होईल. म्हणून हे असं बोलले. हा. लावतो फोन मी त्याला, स्पीकरवर ठेवतो, तो ऐकेल. सकाळी भिडे. हा बाबा बोल भिडे. सकाळी कशी आठवण काढलीस? स्थळ आणलंय माझ्यासाठी. कोण आहे मुलगी? कमाल आहे पोपटलाल, तुझी सुई नेहमी लग्नावरच अडकलेली असते का? आणि काही बोलू शकत नाही का? ठीक आहे बाबा, मी एका अटीवर लग्नाविषयी बोलणं कॅन्सल करेन. अरे वा, कोणती अट? बोल. माझं लग्न लावून दे. हा बोल. पोपटलाल. अरे बाबा, मस्करी करतोय. बोल का फोन केलास? अरे तुझी कंप्लेंट आली आहे बाबा. काय? गोल्डन क्रो अवॉर्ड विनर पत्रकार पोपटलालच्या विरुद्ध कंप्लेंट करायची हिम्मत कोणी केली? मी. अरे तिथे पोपट भडकलाय. मी काय चाललंय तुझं? अशा बाबतीत शांतपणे बोलावं लागतं, तेव्हा सोल्युशन निघतं. मी बोलतोय ना. ओके, थांब. ठीक आहे.
अरे कंप्लेंट म्हणजे कंप्लेंट याच नाहीये. ते अय्यर भाऊ बोलतायत की तुझ्या बाथरूम मधून त्यांच्या बाथरूम मध्ये पाणी लिकेज होतंय आणि तू काही करत नाहीयेस बाबा. हो भिडे, मला पण या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय, पण मी स्वतः माझ्या बाथरूमच्या कोपऱ्यांमध्ये 3 वेळा व्हाईट सिमेंट लावलंय. तू स्वतः? हो का? अरे पोपटलाल, हे तुझं नाही मिस्त्रीचं काम आहे. तो अशी कामं परफेक्ट करेल. भिडे असं नाही होत बाबा. तसं तर इस्त्री करणं पण इस्त्रीवाल्याचं काम आहे, पण तरी तू घरी माधवी वहिनीची साडी इस्त्री करतोस ना, आणि किती परफेक्ट करतोस. आता तुझ्या आणि अय्यरच्या मध्ये माझ्या इस्त्रीची गोष्ट कुठून आली? अहो अशा गोष्टींमध्ये शांतपणे बोलणंच ठीक असतं, तेव्हाच सोल्युशन निघतं. अरे खड्ड्यात गेली शांती. माझ्या इस्त्रीची गोष्ट कुठून आली मध्ये? ठीक आहे बाबा भिडे, तुझ्या इस्त्री टॅलेंट विषयी नको बोलूया बस. पण मी माझ्या बाथरूमचं काम 3 वेळा केलेलं आहे, म्हणून आता मी अजून काही काम करून घेणार नाही. मला माझ्या बाथरूमवर पूर्ण विश्वास आहे, ते कधी लीक होऊ शकत नाही. आणि माझा या गोष्टीवर पण विश्वास आहे की अय्यर भाऊंच्या बाथरूमची सिलिंग कमकुवत झाली आहे. तर अय्यर भाऊंना सांग की आपल्या बाथरूमच्या सिलिंगवर वॉटरप्रूफिंगचं काम करून घ्या आणि लिकेजच्या प्रॉब्लेम पासून मुक्ती मिळवा.